कार्यकारी विद्युत अभियंता यांना महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडून स्मार्ट मीटरसाठी सामान्य नागरिकांना बळजबरी करू नये म्हणून निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण सांगली विभाग सांगली ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्याबाबत महावितरण मार्फत वीज ग्राहकांच्या घरांवर स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे। अनेक ग्राहकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून त्याची पूर्वसंमती न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। अलीकडील काळात महाराष्ट्रातील विविध भागात स्मार्ट मीटर बाबत आक्षेप निवेदने व आंदोलनही झाली आहेत। वीज ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणत्याही ग्राहकास स्मार्ट मीटर बसवू नयेत। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होणार नाही याबाबत लेखी हमी द्यावी। स्मार्ट मीटरची तांत्रिक माहिती, अचूकता, डेटा सुरक्षा व बिलिंग पद्धती सार्वजनिक करावी। ग्राहकांना विद्यमान मीटर सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा। ग्राहकांच्या सर्व शंका दूर होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम स्थगित करावी। वरील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील। यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष माननीय मुजफ्फर संदी, संस्थापक सचिव रेहान भालदार, महिला जिल्हा अध्यक्षा माननीय फरीदा शेख, तासगाव प्रमुख माननीय नूर मोहम्मद मुलानी उपस्थित होते। नमस्कार, मी मुजफ्फर संदी, संस्थापक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती। आज विश्रामबाग येथे कार्यकारी अधीक्षक अभियंता यांना भेटून महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीतर्फे स्मार्ट मीटरला होणारा विरोध यासाठी आम्ही त्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे। आमच्याकडे बऱ्याचशा तक्रार आलेल्या होत्या की काही जे टेंडर ज्या लोकांना दिलेले आहेत ते दादागिरी, गुंडगिरी वापरून स्मार्ट मीटर बदलत आहे। नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, लेखी कल्पना न देता जबरदस्तीने ते स्मार्ट मीटर बदलत आहे। त्या संदर्भात आज आम्ही साहेबांना भेटून निवेदन दिले व त्यांना सांगितलं की यापुढे कोणत्याही तुमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बदलला ना पाहिजे। तर असं आज महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून विद्युत अभियंता संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांचे ज्या वेदना आहेत त्या समजावून सांगितलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे कर्मचारी कार्य करीत आहेत त्यांनी जर आम्हाला आमच्या सर्वसामान्य नागरिकांना न सांगता मीटर बसवण्याचे काम नाही करायला पाहिजे यासाठी यांना विनंती केलेली आहे। व जर स्मार्ट मीटर तर ह्यानंतर स्मार्ट मीटर कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत बसायला नाही पाहिजे अशी देखील विनंती केली आहे। आणि अभियंता यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, जो GR निघालेला आहे तो GR आम्हाला GRची पोच देतो तुम्हाला। GRची जर पोच आम्हाला मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरू, मोर्चे काढू आणि हा जो गैरकारभार आहे, गैरकृतीचा कारभार आहे तो थांबवू।